खुलताबाद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्या होत्या आणि यातच आज सभापती उपसभापती यांची देखील निवड करण्यात येणार होती। आणि यामध्ये जर बघितलं गेलं तर भाजपने बालेकिल्ला राखलेला आहे। आणि आता जर बघितलं गेलं तर भाजपचे जे उमेदवार होते सुनीता खंडागळे यांना सभापती पद मिळालेलं आहे। ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। ताई नमस्कार। प्रथमच आपलं स्टार महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन। आपल्याला खुलताबाद सभापती पद मिळालं आणि काय सांगाल, सभापती पद मिळाल्यानंतर आपली काय भूमिका असणार आहे? मी सगळ्यात आधी आमदार प्रशांत बंबसाहेब यांचे आभार मानते आणि त्यांनी मला ही संधी दिली। त्या संधीचं मी सोनं करेन, सभापती पदाची गरीब जनतेची सेवा करेन आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानते आणि सगळ्यात जास्त आमदार साहेबांचे मी खूप खूप धन्यवाद मानते। मोठी जबाबदारी मिळालेली आहे आणि विकास कामाला गती मिळणार हो, आम्ही विकास कामे सगळे करू आणि पणाला काम लावून काम पणाला लावून करू। या होत्या खुलताबाद पंचायत समिती सभापती आणि आपल्यासोबत आता भाजपचे तालुका अध्यक्ष हे स्वतः आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घ्या। दादा नमस्कार। भाजपने गड राखलेला आहे आणि अखेर भाजपचा पंचायत समिती येथे सभापती बसलेला आहे, काय सांगा? आज या ठिकाणी रत्नपूर खुलताबाद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुनीताताई संजय खंडागळे या सभापती या ठिकाणी सभापती म्हणून विराजमान झाल्या। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय आमदार प्रशांतजी बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची आज या ठिकाणी निवड झाली। सभापतीपदी सुनीताताई संजय खंडागळे व उपसभापती मंदाताई वाकळे यांची निवड झाली। या ठिकाणी आमदार प्रशांतजी बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तालुक्यातील जुने नवे मित्र मिळून या ठिकाणी विकासाला गती देणार आहे। आमच्या सभापती उपसभापती तालुक्यातील गोर गरीब जनतेची, शेतकऱ्यांची या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा करणार आहे। बाकीचे मोठे मोठे प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सभापती उपसभापती व आम्ही सर्व मित्र मिळून आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण योजना पूर्ण करणार आहे। विशेष करून शिक्षण, आरोग्य, पाणी प्रश्न, रस्ते, पाणंद रस्ते या सर्व कामावर पूर्णपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कामं करून जनतेची सेवा करणार आहे। एक शेवटचा प्रश्न, या राजकारणाच्या पलीकडे बघितलं गेलं तर आपली युती ही उभाटाची झाली आणि उभाटाचा आज उपसभापती आपल्यासोबत बसणार आहे। या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करताना पक्ष हा महत्वाचा नसतो। जे लोक जनतेमध्ये काम करतात, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात, निश्चित लोकांनी संधी दिली आणि ही संधी ही उभाटा भाजपा युती ही विशेष नाहीये। ही विशेष आहे की हे एका विचाराचे दोन्ही पक्षाचे मित्र या तालुक्यामध्ये काम करतात, म्हणून या ठिकाणी एका विचाराने आमदार साहेबांच्या नेतृत्वात एका ठिकाणी येऊ। खुलताबाद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर सभापती उपसभापती या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडलेली आहे। आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर उभाटा गटाचे जे उमेदवार होते वाकळेताई यांना उपसभापती पद मिळालेलं आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। दादा नमस्कार। आज जे उपसभापती पद आहे ते पद आपल्याला अखेर मिळालं आहे, काय सांगा? निवडणुकीच्या निकाल लागल्यापासूनच आमचे तालुका अध्यक्ष उभाटा गटाचे राजीव वरकड यांनी असं ठरवलं होतं की बा आम्हाला उपाध्यक्ष उपसभापती मिळावं ही अपेक्षा आमची होती आणि ती दानवे साहेब असतील सर्वांच्या माध्यमातून ती आज याला पूर्णत्वाला आली, त्याबद्दल आनंद होतो। नक्कीच आपल्यासोबत उभाटा गटाचे तालुका प्रमुख आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे जाणून घेणार। नमस्कार। अखेर खुलताबाद पंचायत समितीमध्ये उपसभापती पद आपल्याला मिळालेले, काय सांगा? खुलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम एकच सीट आल्यानंतरही मी शिवसेना नेते आदरणीय अंबादाजी दादा दानवे आणि ह्या गंगापूर रत्नपूर विधानसभेचे आमदार आदरणीय प्रशांतजी बंब यांचं खास करून मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्यांचं। आणि त्यांनी जे आमच्यावर जी जबाबदारी दिली उपसभापती म्हणून, निश्चितपणे ती पार पाडण्याची भूमिका आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू। आणि त्यासाठी आम्हाला प्रशांत भाऊचं जे मनापासून त्यांनी काही अटी शर्ती न टाकता आम्हाला पाठिंबा दिला, म्हणजे आमच्यासोबत घेतला, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मी त्याच प्रश्न येतो, राजकारणाच्या पलीकडे बघितलं तर मैत्री म्हणावं लागेल, कारण उभाट आणि भाजपला आणि भाजपची उभाटा संघ एक युती झाली। तशी जर बघितलं तर ही नैसर्गिक युती आहे जुनी। आम्ही पण त्यांचं म्हणजे एकदा त्यांचं आम्ही काम केलेलं आहे युतीमध्ये आणि विकासासाठी हे पद त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। नक्कीच।